हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण खूप खुश असाल. सो व्हिडिओला मी इथे सुरुवात करते. तुम्हाला सगळ्यांना आता माहीतच आहे, मी पुण्याला आलेले आहे आणि पुण्याला आल्या आल्या मला काय बघायला भेटलं हे तुमच्यासोबत मी लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही चेक करा आणि तुम्हालाही समजेल की पुण्यात येऊन मी काय बघितलं ते. आता हा नेक्स्ट डे आहे आणि नेक्स्ट डे टिफिनसाठी इथे गव्हाचं पीठ मी मळून ठेवत आहे. तर मोजून 5 ते 6 चपात्या करायच्या होत्या, त्यासाठी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि आता तेच मळायचं काम सुरू आहे. सोबतच तुम्ही किचन वाट्यावर बघू शकता लिंबू ठेवलेले आहे. ते गावावरून आणलेले लिंबू होते, ते एका कॅरी बॅगमध्ये ठेवून देण्यासाठी ठेवलेले आहेत, जेणेकरून लाँग लास्टिंग राहतील, भरपूर दिवस टिकतील आणि खराब होणार नाहीत. यासाठी गावावरून येताना मी बराच भाजीपाला आणला होता, तो सगळा साफ करून ठेवला, नीटनेटका लावून ठेवलेला आहे. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच. पण जे लिंबू होते ते धुवून सुकवण्यासाठी ठेवले होते, त्यामुळे ते काय ठेवलेच नव्हते फ्रीजमध्ये. सो इथे किचन वाट्यावर ते तसेच पडलेले आहेत. ते आता रॅप करून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देणार आहे. आता इथे ऑलमोस्ट माझं पीठ मळून झालेलं आहे. 10 ते 15 मिनटं लागतात मला पीठ मळण्यासाठी. कधीकधी जास्तही वेळ लागतो, डिपेंड्स ऑन किती पीठ आहे, किती चपात्या करायच्या आहेत त्याच्यावर. तर व्यवस्थित असं तेल लावून चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ. आता या पिठाच्या अर्धा किंवा 1 तासानंतर मम्मी चपात्या करून घेईल. पीठ मळून झाल्यानंतर इथे हे पीठ थोडंसं रेस्ट करण्यासाठी अर्धा 1 तास ठेवणार आहे. तोपर्यंत जी काही दुसरी कामं होती ना ती करून घ्यायची होती. पण अचानक पाऊस आला आणि जे काही कपडे सुकत टाकलेले होते ते सगळे घरात आणावे लागले. व्यवस्थित अशा मी घड्या घातल्या आणि व्यवस्थित कबर्टमध्ये सेट करून ठेवले, कारण नेक्स्ट टाईम घेताना पटकन सापडावेत त्यासाठी. आता मी इथे चेक करत आहे कोणते कोणाचे कपडे आहेत आणि त्यानुसार ज्याच्या त्याच्या कबर्टमध्ये हे सगळं ठेवून देणार आहे. म्हणूनच इथे ही अरेंजमेंट चालू आहे की कोणते कोणाचे कपडे आहेत काय ते. तर असे सेपरेट कपडे केल्यानंतर मी ज्याच्या त्याच्या वॉर्डरोबमध्ये चांगले असे कपडे सेट करून ठेवून दिले. आता इथे हे ज्या मिरच्या बघत आहेत हे घरच्या झाडाच्या मिरच्या आहेत. एवढ्या मिरच्या जमल्या होत्या कारण आम्ही बरेच दिवस गावाला गेलो होतो ना, त्यामुळे काही मिरच्या काढल्याच नव्हत्या. तर तुम्ही बघू शकता इथे भरपूर झाडं लावलेली आहेत. याच्या आधी मी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे की आम्ही कोणकोणती झाडे लावली आहेत, पण ही झाडे नेहमी चेंज होत राहतात, कारण काही झाडे जळतात किंवा काही झाडे येतच नाहीत. तर त्यामुळे ह्या कुंड्यांमधले झाडं चेंज होत राहतात. तर हे खालच्या साईडला जे झाडं लावलेली होती तेही चेंज होतात, कारण मुंगूस आहेत इथे भरपूर आणि ते मुंगूस झाड ठेवत नाहीत, ओढून तोडून टाकून देतात. तर तुम्ही बघू शकता आता पाऊस आला आहे, पावसाळा आहे, तर बरेच झाडं आलेली आहेत, जसं की पपई, हळद, जास्वंद, मिरच्या, ढोबळी मिरची असे बरेच झाडं लावले होते. छान असे हिरवेगार झालेले आहेत ते झाडं. तर या सर्व टेरेसवरच्या आणि खालच्या ज्या मिरच्याची झाडं होती त्याच्या मिरच्या सगळ्या मिळून एवढ्या मिरच्या आलेल्या होत्या. आता त्याचीच आम्ही इथे ठेचा करणार आहोत. तर त्या ठेचाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एकदम सिंपल रेसिपी आहे ठेचाची, पण या घरच्या मिरच्या असल्यामुळे याची टेस्ट एकदम खास लागत होती. आणि सर्वात महत्त्वाचं, मिरच्या इथे दिसायला हिरव्यागार दिसत आहेत, असं वाटत आहे की खूप तिखट असेल, पण जेव्हा ठेचा करतो आपण किंवा नुसत्या खातो तेव्हा या अजिबात तिखट लागत नाही आहेत. त्यामुळे ठेचा हा 4 ते 5 दिवसात आमचा हा संपूनही गेला. आता मी थोडं लेट तुमच्यासोबत शेअर करत आहे. याचं रिझन मी या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला दाखवतच आहे, बिकॉज इथं खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि सतत सारखा आवाज येत राहतो, त्यामुळे व्हिडिओला एडिटिंग करायला बराच वेळ लागत आहे. तर सॉरी फॉर दॅट. आणि इथे आता मिरचीच्या ठेच्याला मम्मीने सुरुवात केलेली आहे. मिरचीची देठं काढून घेतली, तव्यावर भाजायला ठेवली, त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि भरपूर असा लसूण टाकलेला आहे. आता हा लसूण ही आमच्या शेतामधलाच लसूण आहे, तर सर्व काही छान असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे लसूण टाकल्यानंतर मम्मी मिरच्या काढून घेत आहेत, पण तुम्हाला जर वाटत असेल तर पहिलंच तुम्ही मिरच्या काढून घ्या आणि त्यानंतर लसूण टाका. आता इथे डबल काम झालं. सो तुम्हाला आता कळलं आहे कुठे मिस्टेक होत आहे. तर तुम्ही स्टार्टिंगलाच मिरच्या काढून घ्या आणि त्यानंतरच लसूण टाका आणि लसूणही चांगला लो टू मीडियम फ्लेमवर चांगला भाजून घ्या. चांगला ब्राऊन कलर असा आला की थोडंसं तेल टाका, एक पोहेचा चमचा असतो तेवढा चमचाभर तेल टाका आणि पुन्हा एकदा चांगलं भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आता इथे मम्मी मिक्सरमध्ये वाटून घेणार नाही आहे, तर एकदम नॅचरल गावरान असं ठेचा खायचा असेल तर मम्मी इथे रुचण्यानेच तव्यावरच ठेचत आहे. तुमच्याकडं जर सिलवट्टा, खलबत्ता काही बोलत असाल तुम्ही, जर तो असेल अवेलेबल तर त्या खलबत्त्यामध्ये तुम्ही
ठेचू शकता. आता आमच्याकडेही खलबत्ता आहे, पण जसं की तुम्हाला सांगितलं कालच गावावरून आलो तर बरेच भांड्यांवर धूळ होती, तर खलबत्त्यावरही धूळ होती, तर ती साफ करण्यात टाईम वेस्ट जाणार होता. सो मम्मीने इथे तव्यावरच पटापट असं ठेचून घेतलेलं आहे. एक 5 ते 10 मिनिट लागले हे ठेचण्यासाठी. जर 5-10 मिनिट तुम्हाला हे ठेचायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला एक गरका लावून घेऊ शकता. एकाच गरक्यामध्ये पटकन ही ठेचायची रेसिपी तयार होते. तर या स्टेजला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं ठेचून घ्यायचं आहे. या ठेच्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. एकदम असं बारीक फाईन अशी पेस्ट केलेली नाही आहे किंवा खूप मोठ्या मिरच्याही ठेवलेल्या नाही आहेत. एकदम मीडियम साईज ठेवलेली आहे. दरदरं असं असतं तसं ठेवलेलं आहे आणि याची टेस्टच खूप छान लागते, कारण हे आपण ठेचून केलेलं आहे, मिक्सरला वाटलेलं नाही आहे. मिक्सरला जर वाटलं तर पूर्णच अशी फाईन पेस्ट तयार होते, कितीही स्लोमध्ये फिरवलं तरीही. तर म्हणून इथे स्लोमध्येही न फिरवता ठेचलेलं आहे मम्मीने आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा 5 मिनिट परतवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही मिरच्याची चटणी किंवा मिरचीचा ठेचा, लसूण मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. आता तुमच्यासोबत शेअर करते की आमच्या इथलं वातावरण कसं झालेलं आहे. भरपूर पाऊस आलेला आहे, भरपूर पाऊस दिवसभर पडत आहे, रिमझिम चालूच आहे आणि पाणीही साठत आहे. तर जसं की मी तुम्हाला बोलले की व्हिडिओ थोडा लेट येत आहे, कारण एडिटिंगला वेळ लागत आहे बिकॉज ऑफ दिस कन्स्ट्रक्शन. चारही साईडने आमच्या कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, सगळीकडे बांधकाम सुरू आहेत आणि वातावरण बघू शकता ढगामध्ये कसं काळं काळं झालेलं आहे, काळे ढग झालेले आहेत सगळीकडे आणि दिवसभर हा पाऊस चालूच आहे. आत्ताही थोडा थोडा रिमझिम पाऊस चालूच आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हे खालच्या साईडला कसं हिरवंगार दिसत आहे आणि समोरचं जे झाड आहे ते आहे बोराचं झाड. तर इथेही बोरं यायला सुरुवात झालेली आहे. छोटी जी आंबट बोरं असतात ना, त्या बोरीचं झाड आहे हे. जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, इथे भरपूर सारं गवत झालं आहे, त्याचमुळे मेंढ्या आल्या होत्या. तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की चेकआउट करा. आळूची पानं बघू शकता, ॲलोवेरा बघू शकता, भरपूर झाडं लावलेली आहेत घराच्या साईडने आणि टेरेसवर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर टेरेसवर आमच्या 3 ब्रह्मकमळ आलेले होते, त्याची पूजाही आम्ही केलेली आहे. एकदम फ्रेश अशी फुलांची पूजा आम्ही रात्रीच्या वेळी केलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय.